छापेमारी में बरामद हुआ पिस्तौल, चॉपर व जिंदा कारतूस। थाने से सटे मुंब्रा पुलिस स्टेशन की टीम को मिली सफलता। पिस्तौल व चॉपर समेत 3 आरोपियों को लिया हिरासत में। मुंब्रा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे ने पत्रकार परिषद कर लोकसभा चुनाव को देखते हुए थाने पुलिस आयुक्तालय के आदेश निर्देश पर पुलिस बल की कॉम्बिंग और खुफिया जानकारी के आधार पर मुंब्रा के 3 निवासियों को धर दबोचा, जहां उनके पास से तलाशी में पिस्तौल और चॉपर बरामद किए गए। पूरी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे ने क्या कुछ दी, आइए देखते हैं। देशाची जी लोकसभा निवडणूक प्रक्रिया जी चालू आहे तिच्या अनुषंगाने ठाणा आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर यांनी आदेश दिलेले होते की सदर निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी यासाठी रेकॉर्डवरचे गुन्हेगार, शस्त्रांची विक्री करणारे, खरेदी करणारे यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे असे आम्हाला आदेश दिले होते। आमची जी टीम आहे डीबीची गुन्हे शोध पथकाची कोरडे साहेब यांच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे। 8/5/24 रोजी त्यांना एक माहिती मिळाली की रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे शस्त्र घेऊन येणार आहेत। त्याच्यामध्ये मग पिस्टल आहे, खंजीर आहे आणि चॉपर आहे। तर यापूर्वी यांनी 307 गुन्हा केलेला होता आणि अनेक गुन्ह्यांमध्ये लोक फरारी होते। तर त्याच्यामध्ये जो मेन आहे तो रेहान अफसर शेख उर्फ 25 आणि रिजवान अफसर शेख 50 आणि त्यांच्यासोबत हमीद राजा ताजुद्दीन शेख हे सर्व राहणार कौसा हे अमृतनगर येथे येणार होते। अशी माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आमच्या लोकांनी शिताफीने त्यांना अटक केलेली आहे पाठलाग करून आणि त्यांच्याकडनं नमूद शस्त्र सर्व जमा जप्त करण्यात आले आहे। एक फार मोठा गुन्हा घडणार होता, टाळला गेलेला आहे या घटनेतून। प्रोफेशनल क्रिमिनल सर ह्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहे मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये, ह्यांचा रेकॉर्ड आहे सर। आता ह्यांचा काय, त्यांच्यावर पुढे प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। एक मिनिट